वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व बुलढाणा जिल्हा उत्तरचे विधानसभा प्रभारी प्रदीप वानखेडे यांच्या सूचनेनुसार विधानसभा 2024 करिता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांना शासकीय विश्रामगृह मलकापूर येथे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी आवाहन केले होते। त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आजी माजी कार्यकर्ते तसेच शेकडो नागरिकांनी आपली उपस्थिती दाखवली। बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका या स्वबळावर ताकदीत लढणार आहे आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिले की प्रत्येक प्रभारी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन इच्छुक उमेदवारांचे मतदारसंघाने त्यांचे अर्ज घ्यावेत आणि त्याचा एक भाग म्हणून आज मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेण्यासाठी मी आज मलकापूरमध्ये दाखल झालेलो आहे। वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही आहे की संपूर्ण राज्यातल्या जो ओबीसी आहे किंवा वंचित घटक जो आहे तो वंचित घटक हा सत्तेमध्ये जावा ही प्रमुख भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की वंचित घटक हा सत्तेमध्ये बसला पाहिजे। वंचित घटकाचा जो विकास आहे तो स्वतः सत्तेमध्ये बसून त्यांनी स्वतःचा विकास करावा, स्वतःचे प्रश्न सोडवावे हा एक उद्देश ठेवून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये काम करते आहे आणि प्रस्तावित पक्षांनी आजपर्यंत ज्या वंचित घटकाला जाणीवपूर्वक बाजूने ठेवलं त्या वंचित घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक वर्चस्व